नमस्कार. राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. एका महत्त्वाच्या भेटीनंतर झालेले धक्कादायक दावे आणि आता चर्चेत आलेलं एक मोठं नाव. रुपाली चाकणकर यांना अटक होणार का? आणि नेमकं सुषमा अंधारे यांनी काय मोठं विधान केलंय? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकरणामागचं खरं सत्य काय आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून हा संपूर्ण रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा. ही घटना सध्या पुणे आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट साधी नव्हती तर काही गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झाल्याचं सांगितलं जातं. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि काही महत्त्वाची विधानं केली. त्यांनी सांगितलं की त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर काही माहिती मांडली आहे जी अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची आहे. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं नावही अप्रत्यक्षपणे चर्चेत आणलं. मात्र त्यांनी थेट कोणतेही ठोस आरोप केले नाहीत. त्याऐवजी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर कोणाकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे असतील तर ते समोर आणले पाहिजेत. या एका विधानामुळेच आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आणि या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव का पुढे येत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाहीत. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय. विविध पक्षांमधून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही जण या प्रकरणाला गंभीर मानतायत आणि यामध्ये सखोल तपास व्हायला हवा असं म्हणत आहेत, तर काही जण हे फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी केलं जात असल्याचं मत व्यक्त करत आहेत. सर्वात मोठा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. रुपाली चाकणकर यांना खरंच अटक होणार का? सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ना पोलिसांनी ना कोणत्याही तपास यंत्रणेने अटकेसंदर्भात काही स्पष्ट केलंय. म्हणूनच या क्षणी हे प्रकरण केवळ चर्चेपुरतंच मर्यादित असल्याचं दिसतं. या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं? सुषमा अंधारे यांनी नेमकी कोणती माहिती सादर केली आणि ती माहिती किती गंभीर आहे हे सगळं अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या भेटीबाबत सार्वजनिकपणे कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात सरकारची भूमिका काय आहे हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा सध्या सर्वांना लागलेली आहे. राजकीय वर्तुळात मात्र या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोक या मुद्द्याला मोठं प्रकरण मानतायत तर काही जण याला फक्त राजकीय स्टंट म्हणून पाहतायत. परंतु सत्य काय आहे हे फक्त अधिकृत तपासानंतरच समोर येऊ शकतं. जर या प्रकरणात पुढे काही ठोस पुरावे समोर आले किंवा कोणतीही अधिकृत कारवाई झाली तर त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचं खरं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. राजकारणात अशा प्रकारचे ट्विस्ट आणि टर्न्स नवीन नाहीत, पण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन प्रश्न निर्माण होतात. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या प्रकरणात पुढे काय घडतं, कोणती नवीन माहिती समोर येते आणि खरंच काही मोठी कारवाई होते का? या सगळ्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.